राऊंड साठी दोन्ही टीम सज्ज आहेत. पहिला बॉलर इथे यूज केला गेलाय. अजय पाहू शकाल तुम्ही पहिला बॉल जबरदस्त फटकालाय. फिल्डर लावलाय तिथे कॅच सुटली गेली आहे. ही कॅच किती महत्वाची आहे ती. विशाल आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये सुरुवात केली होती तशा पद्धतीनं सध्या त्यांनी सुरुवात केली होती. जबरदस्त आपण फाईट पाहू शकाल. मॅच मध्ये पहिल्या बॉल मध्ये एक सिंगल आली आहे. कॅच सोडलाय तिथे डिपेस्ट्रा कव्हर मध्ये. कॅच घेणं खूप महत्वाचं होतं. आलेली संधी, या संधीचं तुम्ही सोनं करा. बॉल फटका सुरेख आहे परंतु लॉंगऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल ते थोडे तुडबोडले त्याचा फायदा इथे फलंदाजाने पाहिलं आणि त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. मॅच आपण पाहू शकाल दोन्ही टीम दिग्गज आहे. दोन्ही टीमकडे त्याची कॅपॅसिटी आहे. कशा पद्धतीनं हा मॅच पुढे जाईल. अजय आपण पाहतोय विशाल जाधव एका बाजूला. विशाल कॅप्टन आपण पाहू शकाल. चांगली मॅच तुमच्या भेटीला आली आहे. ओ एक्सलंट गुड डिलिव्हरी. हार्ड लाईनचा बॉल. फलंदाज पाहू शकाल तुम्ही कट करण्याचा प्रयत्न, ढकलण्याचा प्रयत्न केला होता. गल्लीमध्ये डॉट बॉल आला. ही खासियत राहिली या गोलंदाजाची अजयची. बॉल टप्पा पहिला ओव्हरपिच बॉल दिला. दुसरा बॉल ऑन साइडला टर्न केला आणि तिसरा बॉल पाहतोय आपण अगदी हार्ड लाईन बॉल. हा देखील परफेक्ट बॉल यॉर्कर टाकलाय. अपील केली नाहीये. लेग बाईच्या माध्यमातून पॅडलाईनची गोलंदाजी. चांगला बॉल. सध्या अजयला आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये 2 बॉल वरती 2 विकेट केली होती. सुरुवात केली होती मंगेशने परंतु दुसऱ्या मॅच मध्ये काही चुका होत असतात आणि त्या सुधारवण्याचा प्रयत्न केलाय सध्या अजय याच्या माध्यमातून. धावा अद्याप आपण पाहतोय 4 धावा. फुल टॉस पेटा फटका मन बनवलं. सुमसान इलाका. बॉल जाईल इथे होईल फरार. मिळतील त्या 4. चौकार डोकलाय. अंपायरकडे एकदा लक्ष द्या आपण. स्टायलिश ऑफ द अंपायर्स आपण पाहू शकाल. सुरेशजी राणे सर आपण त्याचबरोबर बंटी कांबळे सर. NMPL त्या स्पर्धेमध्ये बंटी कांबळे सर आणि अगदी मी गेल्या वर्षी देखील पाहिलं त्यांना 2023 मध्ये सातत्यपूर्वक चांगलं काम करत असतात. त्याचबरोबर सुरेश राणे सर ते देखील चांगलं काम करतायत. त्यांचं करूया एकदा पुन्हा स्वागत. परंतु आगतम स्वागतम सुस्वागतम. मन बनवलं. बैठा पटका स्ट्रोक केलायचा इरादा स्पष्ट केला. बॉल चालला ही ते अनोळखी शैलीने अंपायर्सने दिलाय. हा दमदार लांब लचक येईल डीप मिड विकेट डोक्याच्या वरनं. हा धमाका युद्ध सुरू आहे मैदानामध्ये. आलाय तो षटकार. जबरदस्त मन बनवलं. पहिलंच शेवटच्या बॉलवरती आणि टप्प्यावरती बॅटिंग करत असताना धाबा अद्याप त्या झाल्यात त्या 14 धाबा. जबरदस्त. याच फलंदाचा कॅच सोडला विशाल जाधवचा आणि तो आता आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. ग्लेन मॅक्सवर कॅच सुटला होता. रोहित शर्माचा कॅच सुटला होता. ज्यांच्या कॅच सुटल्यात त्यांनी इतिहास रचले गेलेत. हेतीमध्ये विशालला देखील तो इतिहास बनवण्याची वेळ मिळाली आहे. ती संधी मिळाली आहे. केतनला आपण पाहतोय. अडलेनचा बॉल पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करून चाललाय. यष्टी रक्षकच्या हातामध्ये डॉट बॉलची होती. सांगता सुरुवात चांगली केली केतनने. तो टीमचा कॅप्टन आहे. सुरुवात चांगली होऊन कॅप्टन कडून 100% बेस्ट. ओहो बॅट पाठीमागची दिसेला. बॉल टर्न घेतला. गिरकी घेतली. बॉल चालला इथे दंतकरी 4 साडी होईल सीमा पार. तोपर्यंत फील्ड मिळतील त्या धावा 3. जबरदस्त आपण बाज पाहतोय. धावा 3 काढल्या गेल्यात. 3च्या धावेनं 6 आपण पाहतोय. धावा अद्याप झाले त्या 17 धावा. 1.2चा खेळ समाप्त झालाय. चांगला खेळ सध्या आपण दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहतोय. जांजवड विपक्ष आपण पाहतो. टेकवली मॅच टेकवली टीमने टॉस जिंकला. घेतले फिल्डिंग आणि सध्या 17 धावा जमवल्या गेल्या. त्याच्यामध्ये विकेटचं कोणतंही नुकसान नाहीये. यावेळेस मी ते आडव्या बॅटनं स्ट्रोक चांगला आहे परंतु बॉल जातोय ते सीमा रेषेच्या बाहेर. फ्लायटिंग जबरदस्त AK-47च्या स्टाईलने एकदम स्पीड अप दमदारचे. जबरदस्त फटकेबाजी. ओपनचं मैदान आहे. विशाल जाधवचे कॅच सुटल्यानंतर आपण पाहतोय तो आक्रमण झालाय. आक्रमकता तो
धारण करतोय. यावेळेस टप्लिशिटरचा ऑल द कार्पेट गुदगुल्या करत बॉलचा एक सिंगल मिळाली आहे. फील्ड चांगली होतीये. थ्रो मी म्हणेन चूक आहे. थ्रो चांगला करणं खूप महत्वाचं होतं. फिल्डिंग चांगली केली होती. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावीची सहायता, 2 धावीची मदत. 25 रन्स, लॉस ऑफ 0. जबरदस्त बॅटिंग विशाल टू विशाल आपण पाहतोय सध्या, परंतु गोलंदाज ट्रॅक वरती. जुने एक्सप्रेस बॉल, परंतु सुरेख फटका येतोय. लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मधोमध कॅप्सुलेशन परफेक्ट अजून एक आलाय. एक दर्जेदार स्ट्रोक, 6 षटकार. या आता कॅच सोडा. कॅच सोडल्यानंतर आपण पाहतोय ही दुर्दशा, ही दशा आपण पाहतोय टेकवली टीम कडनं. 2 षटकार ठोकले आतापर्यंत या ओव्हर मध्ये. विशाल जाधवला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल आलाय. थोडस दडपण आहे, दबाव आहे, कारण का विशाल आक्रमण झालाय, आक्रमण धारण केलं. यानंतरची होणारी मॅच गोगवे बनाम सोनाट या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण अवेलेबल असाल तर आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आपली आहे, परंतु ही मॅच तितकीच ताकद चांगली होत चालली आहे. यावेळेस बॅटचा स्पीड पाहू शकाल तुम्ही. ऑन साईडला बॉल टर्न केला आहे डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगलची मदत, सिंगलची सहायता. ओव्हरची होती अद्याप ती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 33 धावा. 33 रन्स, लॉस ऑफ 0. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय विशाल जाधवची. आतापर्यंत 7 बॉलमध्ये त्यांनी 26 धावा. दुसऱ्या विशालने, कॅप्टनने 5 बॉलमध्ये 5 धावा साथ दिली आहे. मी म्हणेन विशाल जाधवला. विशालने 5 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी जमवल्या गेल्या. सिंगलने तो धाव इथे रोटेट करतोय, परंतु विशाल जाधव आक्रमण झाले. अद्याप आतापर्यंत षटकार ठोकलेत त्यांनी ते 4 धावा झाल्या. 33 धावा, 33 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. तिसरं षटक, हाणामारचं षटक सध्या आपण पाहतोय. हाणामारी झाले पहिल्यापासून मैदानाच्या आतमध्ये, परंतु हे षटक आडव्या बॅटनं बिरकी घेतले बॉलने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. इथे काय होईल, इथे सॅक्रिफाईस केलं जाईल का, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चोरटीत धाव घेतली. माहिती आहे विशाल जाधवला स्ट्राईक घ्यायचं आहे, त्यामुळे तो प्रयत्न केला. जरी विशाल कॅप्टनची विकेट गेली काही हरकत नाहीये. आणि प्रत्येक बॉल विशाल आक्रमण चढवतोय. त्याने आक्रमण धारण केलंय आणि पाहू शकाल तुम्ही 2 धावा कंप्लीट केल्या. धावा अद्याप झाल्यात त्या 35 धावा. वैयक्तिक 28 धाव्यांवरती खेळतोय 8 बॉलमध्ये. हो हो हो, ही खासियत आहे गोलंदाज इथे, परंतु बॉल टप्पा खाल्याच्या नंतर पडल्यानंतर ऑक्स्टिव्हच्या 12चा बॉल बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेल्या बॉलवरती आणि धावा अद्याप आपण पाहतोय. एका धावेची मदत सहायता, त्या 36 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. चांगला खेळ आपण दरम्यान. इथं आडव्या बॅटने फटका चांगला आहे. सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग वाव वाव वाव. जबरदस्त बॅटिंग. 42 रन्स, लॉस ऑफ 0. काय बॅटिंग करतो यार विशाल जाधव. मैदानामध्ये आपण पाहतोय 4 एकांना चित केल्यात. पाठीमागच्या बॉल दिसेला मारले नाही आहेत, परंतु आपण पाहतो ऑन साईट आणि डिफेन्सच्या कव्हर मध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. जोने येते पाहू शकाल तुम्ही. कार्पेटच्या साईने बॉल चालतोय. एक सिंगल मिळाली गेली आहे, डायरेक्ट थ्रो केलाय. माहिती आहे विकेट किती महत्वाचे. वारंवार तुम्ही आपण चुका पाहतोय. फलंदाज इथे पंचांचा इशारा होईल, फलंदाज जाईल बाद. बॅक टू द डगआउट्स, माघारी. त्रेचाळीस धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या. 43 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आकाश. ही विकेट तुम्हाला घ्यावी लागेल, तर धावा कुठेतरी कमी होतील, परंतु हा फटका जबरदस्त आहे. आवाज पाहतो मी, स्विफ्ट साऊंड. छे छे
छे 6 रन. शेरन 6 धावा 49 धावा स्कोर कार्ड वरती. आता पिसं काढलेत गोलंदाजाची. चांगली बॅटिंग. हो 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 बॅटची कडा लागली गेली आहे. शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा बॉल हा टार्गेट सेट करणार असणार आहे. धावा अद्याप झाल्यात 49 धावा स्कोर कार्ड वरती. 49 धावा अद्याप आपण पाहतोय मॅच क्रमांक 3 या स्पर्धेमधले. इथे ब्लॉकांचा बॉल ऑन साईडला खेळून काढला. बॉल जाईल इथे 6 धावे 8.5 ठोकलाय. अजून एक शेवटच्या बॉल वरती टार्गेट सेट केलंय. धावा झाल्यात 55-56 धावांचं लक्ष आहे टेकुलर टीमनं. या दुसरी मॅच इथे खेळवली जाईल. एक फ्रेश मॅच. गोगवे बनाम सोनाट दोन्ही टीमचे कॅप्टन्स. गोगवे आणि सोनाट दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण टॉस साठी. गोगवे आणि सोनाट इनिंग्स ब्रेक मध्ये केला जातो टॉस. गोगवे आणि सोनाट या आपण. चला सोनाट आलेले आहे. गोगवे टीमचा कॅप्टन्स प्लीज. गोगवे टीम्स मॅचला सुरुवात करायची आहे. गोगवे टीम कॅप्टन आणि झांजवड टीम. आपण खूप वेळ घेतला या क्षेत्ररक्षणासाठी. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुरुवात होती या मॅचला. हॅलो हॅलो सुरुवात होते. लक्ष मॅच मध्ये ठेवलं गेले ते 56 धावा. टार्गेट मोठा आहे. पॅटर मैदानामध्ये दाखल झाले. आकाश प्रवीण बॉलिंग विशाल जाधव आपण पाहतोय. चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटपतनं बऱ्याच धावा आल्या.
परंतु आता बॉलिंग करायचं. पहिला मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. 56 धावा. कशा पद्धतीनं खेळ चालू होईल. बॉलवरती लक्ष नव्हता. पाहू शकाल तुम्ही आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय पहिला डॉट बॉल. इक्वेशन वरती आता लक्ष दिलं जाईल. प्रत्येक तुम्ही ओव्हर मध्ये तुम्हाला 18-19 धावा जमाव्या लागतील. तो प्रयत्न करावा लागेल. यावेळेस लेटकेट केलाय. पॉइंट डोक्याच्या वरनं बॉल अगदी गोलीसारखा निघून जाईल. 4 साठी होईल फरार. मिळतील त्या 4. चार धावा. पाटकट आहे. स्वतः फलंदाज आलाय बाहेर. तिसऱ्या बॉलवरती यश मिळालं गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतो विशाल जाधव चांगल्या रिदम मध्ये लाईन मध्ये गोलंदाजी करतोय. तर एक फलंदाज 5 झालाय. सुरुवात केली आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला गेला. एक मॅच जिंकले. परंतु ही मॅच तितकीच महत्वाची. पाहू शकाल तुम्ही तितक्या ताकदीच आपण पाहतोय झांझवड टीम. 56 धावा 55 धावा जमवल्या गेल्या. 56 धावांचे टार्गेट ठेवले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. त्यात एक्सलंट बॉलिंग तुम्ही पाहताय. अजय सचिन बॅटिंग साठी. सचिन बॅटिंग साठी. धावा झाल्या त्या 3 बॉलच्या पाठीमागे 4. त्याच्यामध्ये एक विकेट महत्वपूर्ण गडी बाद झालाय सचिन बॅटिंग साठी. त्याच्या साथीने प्रवीण आपण पाहतोय. विशाल जाधव जबरदस्त कामगिरी करत असतात आपल्या टीम साठी. गोलंदाज विशाल जाधव अद्याप फुल टॉस लाफ करण्याचा. हो हो व्हाट अ फिल्डिंग्स. शॉर्ट फायर लेग मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. हा बॉल जर अगदी सुटला असता चवळून गेला असता तर निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या. सचिन पाहतोय बैठा स्ट्रोक खेळला होता तो. परंतु चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. विशाल जबरदस्त. यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. परंतु आता गॅप शोधला गेलाय. रेस लागली गेली. थांबणार नाहीये. बॉल जाईल 4 साठी होईल फरार. मिळतील त्या 4. गोलंदाज झाला आता विशाल जातो तो कार चौकार. चौकार ठोकलाय. चौकाराच्या 6 धावा झाल्या त्या 8 धावा. हॅलो चांगली बॅटिंग आता आपण फटका पाहिला. सचिनच्या पाठपदनं लेट कट खेळलाय. शॉर्ट थर्डमॅन कडे जागा खाली क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल या बॉलवरती. एक सिंगलची मदत होतीये. सहायता मिळाली जाते आणि धावा अद्याप आपण पाहतोय त्या एकूण 9 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. 2 चौकार आले आणि त्याच्यामध्ये 9 धावा. मी म्हणेन हवा निघून गेली की काय. 2 षटकाचा खेळ बॅलन्स आहे. या षटकामध्ये धावा आल्या एकात 20 धावा आल्या. मॅच बनू शकते. 20 किंवा 25 धावा. 25 धावा ठोकल्या मॅच होऊ शकते. 25 धावा ह्या येणं खूप महत्वाचं असणार आहे. बॅटिंग करणारी टीम टेकवली. टॉस जिंकला होता. प्रथम त्याने घेतली फिल्डिंग धावा रोखण्यासाठी. परंतु धावा 55 जमवल्या झांझवड टीमनं. एकूण लक्ष ठेवलं या मॅच मध्ये. 56 धाव्यांचं एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती नौका गोलंदाज लक्षित आपण पाहतोय. पंचांचा इशारा. हो अधिक बॉल उचलीच आहे आणि पंचांनी दंडित केलंय की हा बॉल व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि 1 बाउन्स देखील आहे. अशा ते पद्धतीचे बॉल तुम्ही असे टाकू शकत नाहीये जास्त. लक्षित आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 46 धाव्यांची आवश्यकता. बॉल आहेत ते 12. मॅच बनवू शकते. असे फटके आले मॅच बनवू शकते. बॉल चालला येते हवाई मार्गाने. येतील मिळतील त्या 6. ऑन साईडला आपण पाहतोय बॉल टर्न केला आणि काव कोणाच्या डोक्याच्या वरन बॉलला फेकून दिला. 6 धावा मिळायला गेल्या. 6 धाव्याची 6 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. त्या 16 धावा
त्याचप्रमाणे सिद्धूदादा सेलार, नंदूदादा सेलार यांचं इथे आगमन झालंय. करूया पण त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. यावं आपण या व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. धाबा झाल्या त्या 6 आणि धावसंख्या होत्या ती 16 धाबा. 52 आतापर्यंत मी सांगू शकतो, कारण का 40 धाब्यांची आवश्यकता आहेत. बॉल आहेत 11. जे मेजवानी आपण पाहतोय या मैदानामध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहेत षटकारासाठी. अजून एक येते क्लासिकल फटकालाय. क्षेत्ररक्षक तायनात, बॉलने टर्न घेतलाय, थांबणार नाहीये. अरे गिरके फुरके सगळं काय घेतलं आणि बॉल तिथून निघालाय 4 साडी चौकार. प्रयत्न केले, मला माहिती होतं थोडं क्षेत्ररक्षक थांबला, तिथे समजलं बॉल गिरकी घेणार, कारण का बॉलच्या वेळेस ट्रॅव्हल झाला, त्यावेळी बॉल टप्पा खाल्यानंतर गिरकी घेतली क्षेत्ररक्षकाने. आता समीकरण जवळ आलंय 10 आणि 36चं समीकरण. सचिन चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अजून एक येते ब्लॉकॉनचा सरळ बॅट नाही केलं. इथे लंगोटमध्ये गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे, बॉल जातोय, इथे चांगली फिल्डिंग होते, तोपर्यंत धावा मिळतील त्या 2 धावा. 2 धावेची संख्या आतापर्यंत होती ती 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा स्कोर कार्ड वरती. 9 बॉलचा शिल्लक खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 34 धावेंची आवश्यकता. एका 2 मोठे फटके जर लगावले तर मॅच बनू शकते. एक्सलंट, गुड क्रिकेट. बॉल चालला इथे हवाई मार्गाने, हवाई सफर. मिळतील नो 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 चान्स. 6 धाबा. षटकार टोकलाय. 28 धाबा. आता मॅच बनते, आता मॅच बनत चालली आहे. 28 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग सध्या करत असताना बॅटर सचिन काय बॅटिंग केली यार. आता 2 फटके मोठे, एक चौकार एक षटकाराला मॅच बनू शकते. कहाणीमध्ये इंटरेस्टिंग होईल, मॅच ऑन होईल. टीम टेकवली साडी 2 बॉल वरती. आता देखील 28 धावा जमवल्या गेल्या.